माझे झाले गयावर जनन, म्हणजे त्या गयाच्या ठिकाणी जाऊन मी पिंडदान अर्पण केले, पिंडदान केले. गयेला जाऊन पिंडदान का करावं ह्याचं सुद्धा महत्व आहे बरं का. गया हे तीर्थक्षेत्र आहे. मग त्या ठिकाणी त्या तीर्थक्षेत्राला गया हे नाव कसं पडलं तर त्याचा एक तुम्हाला मी दृष्टांत सांगतो. तर त्रेतायुगामध्ये गयासूर नावाचा एक राक्षस होता बर का. कोणता राक्षस? गयासूर नावाचा एक राक्षस होता. तो राक्षस कोल्हार पर्वतावर तपश्चर्या करू लागला आणि तपश्चर्या भगवंताची तपश्चर्या करत असताना त्याने भगवंताची तपश्चर्या करून भगवान विष्णूंना प्रसन्न करून घेतलं. मग भगवान विष्णूंना प्रसन्न केल्या भगवान विष्णू एक तसं जसं जे कोणाला प्रसन्न होत भगवान श्री शंकर असले तर लगेच प्रसन्न होतात, पण भगवान श्री विष्णू कुणालाही लवकर प्रसन्न होत नाही. असे भगवान श्री विष्णूंना त्या ठिकाणी नावाच्या राक्षसाने काय केलं? प्रसन्न करून घेतलं. मग त्या राक्षसाने प्रसन्न करून घेतल्यावर भगवान श्री विष्णू म्हणाले की बोल भक्ता तुला काय पाहिजे ते वरदान. त्या ठिकाणी असं वरदान माग म्हटल्यावर तो त्या राक्षसाने वरदान मागितलं की हे भगवंता तुला जर मला द्यायचंयस ना तर काय दे, तर माझ्या अंगाला जो वारा लागून पुढे जाईल आणि ज्या व्यक्तीला लागेल दुसऱ्या त्या माणसाला मुक्ती प्राप्त होईल. बघा काय मागितलं राक्षस असून राक्षस असून त्याने जीवाचा विचार केला. आपली माणसं असून माणसाचा विचार करत नाही. माणसं जाऊ दे भाव असून कधी कधी भावाचा विचार होत नाही. भावात भांडणं राहतात बरोबर ना जमिनीवरून. त्या ठिकाणी त्या राक्षसाने काय वरदान मागितलं की माझ्या अंगाला वारा लागून जाईल, तो वारा कोणालाही लागो, मग तो पशु असेल पक्षी असेल प्राणी असेल जीव असेल कीटक असेल कोणीही असो, ज्यांना तो वारा लागेल त्यांना काय होऊ दे मुक्ती प्राप्त होऊ दे. असं म्हटल्यावर भगवान श्री विष्णू तथास्तु म्हणाले निघून गेले. तथास्तु म्हणून निघून गेले. त्या ठिकाणी यमलोक ओस पडू लागला. का तर यमलोकात कोण जाय नाही. जो व्यक्ती मरण तो कुठं जायचा? डायरेक्ट स्वर्गातच जायचा. का तर त्यांना मुक्ती प्राप्त व्हायची ना, त्यांचं पापच नष्ट व्हायचं. मग त्या ठिकाणी यमराजाला विचार पडला जर या ठिकाणी आपल्या कारखान्यात जर कामगारच नसतील तर त्या कारखान्याचा उपयोग काय? खरंय ना. जर एखादा कारखाना आहे त्या कारखान्यात जर कामगारच नाही तर काम होणार आहे का? नाही. तो कारखाना चालणार आहे का? नाही. जसं आपल्या ठिकाणी MIDC आहे. आता MIDC मला सांगा कामगारच नाही गेली MIDC चालू नाही ना. त्या प्रकारे त्या यमलोकात माणसंच जाय नाहीत. मग तो यमलोक बंद पडू लागला. मग यमाने विचार केला आता आपल्याला हे कुठंतरी थांबवावं. करायचं काय? यमराजाने डायरेक्ट स्वारी पुढे नेली भगवान श्री विष्णूकडे गेली. म्हणाले भगवंता तुम्ही एका व्यक्तीला आशीर्वाद दिल का, परंतु त्या वरदानाने असा परिणाम झाला की यमलोकात माणूसच येई नाही, सगळे स्वर्गातच जायला लागले. मग स्वर्गात जर सगळेच गेले तर माणसांना पुण्याचं काय महत्व आहे, पापाचं काय महत्व कळणार आहे? पाप पुण्याचं महत्व कळायला तर स्वर्ग मृत्यू हे आहे ना पाताळ. जर तुम्ही पाप केलं असलं आणि पुण्य केलं असलं तरी स्वर्गातच जात असाल तर त्याचा उपयोग आहे का? स्वर्ग त्या ठिकाणी फुल भरला, स्वर्गात जागा नाही. जसं एखाद्या इष्टीत 50% आरक्षण दिलं, तिकीट हाफ तिकीट केलं, इष्टीत माणसाला जागा पुरत होती? पुरती का जागा? त्या प्रकारे तिथं कोण माणसं ह्याच्यातच राही नाहीत ना. यमलोकात सगळी स्वर्गातच जायला लागली. मग आता करायचं काय? तर भगवान श्री विष्णू म्हणतात की तुम्ही सप्त ऋषींना बोलवून घ्या आणि सप्त ऋषींना म्हणा की त्या गयासुराकडे जा आणि त्या गयासुराला म्हणा की आम्हाला एक यज्ञ करायचा आहे
आणि त्या यज्ञासाठी आम्हाला एक पवित्र देहाची गरज आहे, म्हणजे त्या देहावर आम्हाला यज्ञ करायचा आहे. मग म्हणले ते तो देह दुसरा तिसरा कोणाचा नसून तो कोणाचा आहे, तुझाच आहे. असं म्हटल्यावर त्या ठिकाणी सगळे सप्त ऋषी आणि यमराज कोणाकडे गेले, त्या राक्षसाकडे गेले, म्हणजे गयासुराकडे गेले. गयासुराकडे गेल्यावर त्या गयासुराला म्हणाले, अरे गयासुरा, आम्हाला यज्ञ करायचा आहे आणि त्या यज्ञासाठी तुझं शरीर आम्हाला दान पाहिजे. मग असं म्हटल्याबरोबर तो त्या ऋषींना नमस्कार करतो आणि म्हणतो, माझं शरीर जर यज्ञासाठी उपयोगी पडत असेल तर मी कधीही द्यायला तयार. म्हणजे चांगल्या कामासाठी त्या राक्षसाने सुद्धा आपलं शरीर दिलं. म्हणला मी शरीर देतो, माझी काही अडचण नाही. मग त्या ठिकाणी म्हणले काय करायचं, त्या ठिकाणी सप्त ऋषीने सांगितलं, तू पालता जो तुझ्या पाठीवर आम्ही यज्ञ करणार आहे. मग पाठीवर यज्ञ करणं सुरू झालं. यज्ञ सुरू झाल्यावर त्याचं शरीर हलू लागलं. का तर त्या यज्ञाचं चटकं त्याला नंतर बसू लागले जाळाचे. मग ते त्याचं शरीर हलू लागल्यावर त्या ठिकाणी त्याच्या पाठीवर देवशिला नावाची एक शिला स्वर्गातून आणून ठेवली आणि त्या शिलेवर ठेवल्यानंतर काही काळ ते शरीर स्तब्ध राहिलं, म्हणजे शांत राहिलं. पुन्हा काही काळाने ती शिलाही तापली. नंतर पुन्हा ते शरीर हलू लागलं. शरीर हलू लागल्या मग करायचं काय, मग भगवान श्री विष्णूने त्या ठिकाणी आपली गदा त्याच्या शरीरावर ठेवली. गदा ठेवल्यावर काही काळ अजून ते शरीर हालायचं थांबलं, परंतु काही काळाने पुन्हा ते शरीर काय होऊ लागलं, हलू लागलं. मग आता करायचं काय, तर मग त्यावेळेस भगवान श्री विष्णूने त्या गयासुराच्या पाठीवर आपले दोन्ही पाय त्या ठिकाणी ठेवले. म्हणून बर का, कधी गयाला गेले गयेला तर त्या ठिकाणी बघा फक्त विष्णूच्या चरणांचीच पूजा होते. त्या ठिकाणी भगवंताची पूर्ण मूर्ती नाही, फक्त चरणच आहे. का तर गयासुराच्या पाठीवर त्या ठिकाणी भगवंताने पाय ठेवले होते. मग पाय ठेवल्यानंतर भगवंत म्हणाले शेवटी त्या गयासुराला, गयासुरा मी तुझ्या प्रसन्न आहे, तू वरदान मागितलं होतं खरं, परंतु आम्ही तुझं ते वरदान बंद करण्यासाठी आम्हाला हे करावं लागलं. तुला काही दुसरं वरदान मागायचं असले तर माग. त्या ठिकाणी तो गयासुर म्हणतो की भगवंता तुला द्यायचंच ना वरदान मला, तर काय दे, तर जेणेकरून माझ्या ठिकाणी या क्षेत्राला गया हे नाव दे. म्हणून त्या ठिकाणी गया हे नाव पडलं बरं का. गयासुरावरून त्या तीर्थक्षेत्राला काय नाव पडलं, गया हे नाव पडलं. आणि म्हणाला की या ठिकाणी या गयेला कोणीही येऊन द्या, म्हणजे कोणताही व्यक्ती येऊन द्या, त्याने जर पिंडदान केलं तर त्याला त्या पितरांच्या ऋणातून मुक्ती होऊन दे. मग पिंडदान करताना सुद्धा पिंडदान कुणाचं, म्हणजे आपल्याला जर त्या व्यक्तीचं फक्त नाव जरी माहित असले, तो आपल्या पाहुण्यातला असो नसो, आपला मित्र असो, कुणीही असो, आपल्या घरातला असो व्यक्ती, कुणीही असो, कोणाचंही पिंडदान त्या ठिकाणी करता येतं. मग सातू भाताने आपण जो पिंड बनवतो तो पिंड त्या ठिकाणी करतात. परंतु बर का, परंतु तुकोबरायांनी त्या ठिकाणी त्या पिंडाचं वर्णन नाही केलं बर का. जो सातू भाताने आपण पिंड बनवतो त्या पिंडाचं वर्णन नाही केलं. तर तुकोबराय कोणता पिंड म्हणतात, तर हा जो मानवी रूपी देह आहे, या देहाला तुकोबराय पिंड म्हणतात. आणि तो पिंड मी कुणाला अर्पण केला, गयेला अर्पण केला, म्हणजे भगवान श्रीकृष्णाला अर्पण केला. आणि तो हा पिंड अर्पण करून मी काय केलं, तर भगवंताच्या नावाचा जय जयकार करू लागलो. बेस महाराज अभंगाच्या तृतीय चरण. कर्मांतर ओम हरी हरी